नंतर राबे टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये ओमकार पाटील आणि किरण पाटील आणि ओमकार पाटील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. ओमकार पाटील म्हणजे क्रिकेटमध्ये फार मोठं नाव आहे. मुरबी गावचे सुपुत्र आमचे ओमकार पाटील, एक अतिशय चांगला खेळ त्यांचा आणि तसा खेळ तर मैदानावरती आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळ करावा लागणार रावे टीम साठी. तो ओमकार आणि किरण ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रफुल्ल, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे ज्ञानेश्वरजी पिंगले आपण बघतोय. ओमकार पाटील आणि किरण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रफुल्ल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक आहे, मॅन्डी पावले मध्ये षटक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र हाणामारी करण्याचं काम चालू आहे. ओमकार पाटीलला मात्र पहिल्या चेंडूवरती जखडून ठेवला. अगदी चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न त्याने केला होता, पण शेवटच्या क्षणी मात्र हा चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. 4 षटकांची लढत मैदानावरती असेल. ज्या 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा जमवाव्या लागतील त्या राबे टीमला, कारण समोरची टीम तेवढी दिग्गज आहे ती कसलखंड. हा चेंडू जबरदस्त करून काढला, कार्पेट पद्धतीचा फटका. चेंडू खेळपट्टीवरती करांगत राहिला. क्षेत्ररक्षकांना मात्र चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत चेंडूवरती मिळाली एक धाव. एका धाब्याच्या बरोबरीनं श्री गणेशा केला जातोय तो 40-40 सरकार राबे टीमच्या धाव फलकावरती. 40-40 सरकार राबे विपक्ष आपण बघतोय. श्लोक 11 कसलखंड. हा संघर्ष मात्र मैदानावरती पहिल्या फेरीतील दुसरी लढत आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये स्कोरलेख पंच अविनाश पालांडे. काय दरार होता क्रिकेटचा. सलग 4 वर्ष आयकॉन म्हणून आपण बघतोय माथेरानच्या ग्राउंड वरती. माथेरान येथे मात्र खेळण्यासाठी अविनाश पालांडे गेले होते सलग 4 वर्ष. त्याच्यानंतर लोणावळ्याच्या मैदानावर असू द्या, त्याच्यानंतर पर्लीचं मैदान असू द्या, बऱ्याचशा मैदानावरती त्याने आपल्या नावाची छाप सोडली. त्या अविनाश पालांडे एक रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे या सर्व परिसरामध्ये, तो अविनाश पालांडे मात्र स्कोरलेख पंचांच्या भूमिकेमध्ये आणि मुख्य पंच अंकितजी तांबडे दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. अमर पवार, अभय पिंगलेंचे भाऊजी या आपण व्यासपीठावरती. काल सुद्धा आम्ही पुकार केला त्यांना. ते शेवटच्या दिवशी येतील कारण मनोहर काटोलेंचे फार जवळचे मित्र आहेत ते. हा चेंडू थोडासा खाली राहिला आणि खोलवर पद्धतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी मात्र चेंडू खेळपट्टीवरती गेला. निर्धाव. धाव फलकावरती धाव मात्र एकच लागली आहे. ओमकार पाटील आणि किरण पाटील ही जोर साकली मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ते राबे टीमची. राबे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पनवेल परिसरातील कसलखंड ही टीम मात्र संघर्ष करते. अगदी आमच्या अनिल दादा पिंगले यांनी पॅक केलेली टीम क्षेत्ररक्षण करते ती कसलखंड. आपण बघतोय एक चांगले समालोचक, तेवढेच उद्योजक आणि एक चांगले व्यक्तिमत्व आमच्या अनिल दादा पिंगले. हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव आणि या निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. जर पाहायला गेलं तर याच मैदानावरती अनिल दादा पिंगलेंची नाईटची रजनी सुद्धा येणार आहे थोड्याच दिवसात. म्हणजे नाईटची स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये 6, 7, 8 आणि 9 तारखेला नाईटची रजनी सुद्धा असेल. म्हणजे 2 नाईटच्या रजनी होतील या मैदानावरती. आणि ही डेची स्पर्धा 50,000 रुपयाची आपण बघतोय 22 सरपंच चषक 2025. हा चेंडू अगदी खणून काढण्याचा प्रयत्न अंगीत आला, प्रयत्न फसलाय. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती होती या सांगता गोलंदाज प्रफुल्ल काय कमालीची कामगिरी करतोय. अगदी हा चेंडू जबरदस्त खणून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचणार तोपर्यंत चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे. गोलीच्या बेगाने आलेला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा लागल्यात तर टोटल 5 धाबा, बिनबाद 5. एक जमेची बाजू आहे राबे टीमची. अगदी रावे विपक्ष आपण बघतोय कसलकण. हा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या फेरीतील दुसरी लढत आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आपण बघतोय केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी, अतिशय चांगला आयोजन आणि नियोजन श्रीदत्त क्रिकेट संघ घोडुली मनोहर काटवले यांनी मांडलेली संकल्पना. गणेश पडोकर, केत्या पवार, त्याच्यानंतर बाबू पारांगे, सतीश पवार यांच्या माध्यमातून मात्र ही साकार केलेली स्पर्धा. टीम मीटिंग करू नका अजिबात.
कारण बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. काल 6:30 ते 6:45 वाजले आमचे केटीसी लाईव्ह शेवटपर्यंत आम्हाला त्यांनी साथ दिली. मयूर दलबी जे आमचे ऑपरेटर आहेत, त्याच्यानंतर आमचे कॅमेरामॅन सार्थक विजय तिन्ही पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. 5 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी धाबा रोखण्याचं काम केलं प्रफुल्लनं, सुंदर कामगिरी केली. असं वाटलं होतं की ओमकार पाटील पूर्वीच्या ओमकार सारखी फलंदाजी करेल मैदानावरती, पण त्याला मात्र या ठिकाणी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. त्याच्यानंतर ओमकार पाटील आणि किरण पाटील ही पाटील बंधूंची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पेन परिसरातील हमरापूर संघ सुद्धा तेवढ्या ताकदीचा आपण बऱ्याचशा मैदानावरती बघितलंय. पंच अविनाश पालांडे. हा चेंडू, या चेंडूवरती एकदा मिळते एका धावेच्या बरोबरीनं, मात्र धावफलकावरती धावा येतात त्या 6 धावा. धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती. अगदी या स्पर्धेचा जर विचार करायला गेला तर या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे, ज्याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड बाबा. त्याच्यासाठी मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सागर पिंगले या ठिकाणी आले, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. अगदी स्पर्धा प्रत्येक मान्यवराचं यथोचित स्वागत आणि सत्कार मात्र या ठिकाणी केला जातोय. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण बघतोय. डावखुरी हाताचा फलंदाज किरण पाटील पकडला. किरणला मात्र मोठा आदरा बसलाय. तो रावे टीमला आपण बघतोय या ठिकाणी डायरेक्ट आदला पॅड वरती चेंडू अविनाश पालांडे पंचांनी बोट वरती केला आणि त्याच्यानंतर मात्र धोका संभवलाय तो 40-40 सरकार रावे टीमला. रोहन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रोहन आपण बघतो किरण पाटील बाद झालाय आणि ओमकार पाटील ही जोडी मात्र पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्याला पकडलं पॅड वरती डायरेक्ट आदला चेंडू. अविनाश पालांडे आपण बघतो मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये बराचसा क्रिकेटचा अनुभव त्यांच्या त्या जोरावरती मात्र आपण बघतो अविनाश पालांडे. त्याच्यानंतर आमचे अंकितजी तांबडे राधाकृष्ण सावरोले टीमला नेहमी कोचिंग करत असतात आमचे अंकितजी तांबडे आणि त्यांच्या मनोबलावरतीच खालापूर प्रीमियर लीग मध्ये रोहित पाडगे मात्र अतिशय चांगली कामगिरी रोहितची राहिली आणि त्याच्यानंतर मालिकावीरचा बक्षीस मात्र LED टीव्ही 43 इंचाची रोहित पाडगेला त्या मैदानावरती मिळाली. ते अंकितजी तांबडे व्यवस्थापक होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून मात्र सावरले टीम खेळत होती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. हा चेंडू आपण बघतो गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि या 4 धाब्याच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धाबा येत आहेत. त्यात 10 धाबा धावफलकावरती आल्यात पहिल्या फेरीतील. दुसरी लढत मैदानावरती आपण बघतोय 40-40 सरकार टीमचे पॅकर आपले समीरजी हडप यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. अमर हडप त्याच्यानंतर राजेश आगिवले सर्व मान्यवरांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. समीर हडप परिवर्तन या आपण व्यासपीठावरती. अनिलजी पिंगले आपली वाट बघतात. अनिल पिंगले
उलटा चेंडू जबरदस्त प्रहार. 3-3 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या दिशेने धावत आहेत, पण हा म्हणता चेंडू गेला गोलीच्या बेगानं. 4 धावांसाठी आलेला हा दणदणीत चौकार आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा येतात त्या 14 धाबा. अगदी आपला बहुमूल्य वेळ काढून ज्ञानेश्वर बाला आपण बघतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. त्यांना फोन येतात, वारंवार फोन येतात शेखर दादाचे, पण ते फोन मात्र उचलत नाहीयेत या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. बघा क्रिकेटवरती किती प्रेम आहे. नसा नसात क्रिकेट जसा आमच्या गुरुअण्णाच्या भरलाय. सलग 4 दिवस सुट्टी घेतली गुरुअण्णांनी. आज 3रा दिवस आहे. आज सुद्धा ते विकआउट घेऊन घरी राहिलेत, म्हणजे उद्या घरीच असतील. शेवटचा दिवस असेल. समीर हडप या ठिकाणी आलेत. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. समीरचे हडप एक चांगलं दिलदार व्यक्तिमत्व, नावंडे गावचे सुपुत्र. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. आणि भावी सरपंच म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो, ते आमचे समीरचे हडप व्यासपीठावरती आलेत. आणि सामना सुद्धा आपल्याला असा पाहायला मिळतोय. अविनाश पालांडेना बाद झाला फलंदाज. सामना सुद्धा प्रेक्षकांना असा पाहायला मिळतोय, एका बाजूला अनिल पिंगलेंची टीम आहे, म्हणजे कसलखंड श्लोक 11 कसलखंड, आणि एका बाजूला 40-40 सरकार. म्हणजे अनिल पिंगले आणि समीर हडप फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्याच मध्ये हा संघर्ष चालू आहे. धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 14 धाबा. अमर हडप या आपण व्यासपीठावरती. अमरजी हडप, त्याच्यानंतर राजेश आगिवले, नावंडे प्रीमियर लीग ज्यांच्या नावानं आपण बघितली समीरजी हडप या ठिकाणी आलेत. आपण विनंती करू राजेश आगिवले आणि अमर हडप आणि तिसरे त्याचं नाव नाही मला माहिती, तुम्ही तिघांनी या व्यासपीठावरती. अमर पवार मात्र मॅचचा आस्वाद घेतात. अभय पिंगलेंचे भाऊजी शेवटच्या दिवशी येतील, कारण मनू काटोलेंचे फार जवळचे मित्र आहेत ते. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 14 धाबा. 14 धाबा धाव फलकावरती लागल्यात. दुसरे षटक प्रगती पथावरती गोलंदाज प्रभात आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. प्रफुल्ल मात्र 5 धाबा खर्च केला पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू बॅटला एज लागली, धोका संभवला अगदीच, आणि चेंडू वरती मात्र फलंदाज बाद व्हावं लागला. असं वाटलं होतं की रावे टीम आता धाबा जास्त करेल या मैदानावरती, पण त्याला मात्र मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते कसरखान टीमचं. युवा उद्योजक आहेत आमचे अमर पवार. युवा उद्योजक म्हणजे जसे मनू काटावले कमानीचे मॅनेजर आहेत, तसे आमचे युवा उद्योजक अमर पवार आहेत. त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील. धावफलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 14. टीम मीटिंग करू नका आता. पंच आपले अविनाश पालांडे आणि स्क्वेअर लेग पंच आमचे अंकितजी तांबडे, दोन्ही पंचांना आता आपण विनंती करू की टीम मीटिंग अजिबात करून देऊ नका. प्रत्येक षटकासाठी आणि जर पाहायला गेलं तर 5 मिनिटं देऊ आपण, म्हणजे प्रत्येक सत्रासाठी 20 मिनिटं असतील याची नोंद आता आपण घ्या तिसऱ्या सामन्यापासून. कारण काल आपण बघितलं 6:45 झाले होते तरी सुद्धा मॅच चालू होते या मैदानावरती. म्हणजे क्रिकेट कधी काय होईल, कारण काल थोड्याशा लेट चालू झाल्या मॅच. 12 वाजता चेंडू खेळपट्टीवरती 11:15 वाजता पहिला पडला, पण आज मात्र वेळामध्ये मॅच चालू झाल्यात. पण थोडंसं सहकार्य करा सर्वांना आपण विनंती करू. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 14. जितेंद्र देशमुख आमचे डोलोलीच्या IDBIचे एक चांगले जवळचे मित्र आहेत, त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. काल सुद्धा त्यांच्या शुभेच्छा आल्या होत्या कुणाल पिंगलेसाठी, पण कुणाल पिंगलेने त्यांना नाराज केल्या मैदानावरती. अगदी धावफलकावरती धावा लागल्यात तर टोटल 14. तिसरा षटक प्रगती पथावरती गोलंदाज लोकेश गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय कसलखंड पनवेल विभागातील ही टीम आणि एक पनवेल पेन परिसरातील संघ. हा चेंडू, या चेंडूवरती 9 चेंडूचा इशारा आला, पंचांनी आम्हाला सांगितलं, आणि या चेंडूवरती आता असेल प्री हिट. उघडा डोले बघा नीट, पुढचा चेंडू प्री हिट, आणि हा चेंडू मात्र आता प्री हिट असेल. धावफलकावरती धावा लागल्यात तर टोटल 15 धाबा.
हॅलो 22 सरपंच चषक 2025च्या या मॅचला अगदी या स्पर्धेला आपण बघतोय आमचे रामचंद्रजी जुनगरे साहेबांकडून शुभेच्छा आल्या त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू अगदी नक्कीच कसलखंड टीमला शुभेच्छा आल्यात कसलखंड टीमला 2 मिनिटं काय झालं पंच रामचंद्र जुनगरे साहेबांकडून मात्र कसलखंड टीम साठी शुभेच्छा आल्यात त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत अनिल दादा पिंगले आपली वाढ बघतात जुनगरे सर आपण व्यासपीठावरती या बाद नो चेंडू का पंच नो चेंडूचा इशारा आला अविनाश पालांडे धाव फलकावरती धावा लागल्या तर टोटल 17 हॅलो जर पाहायला गेला अनिल पिंगले तर तिसरा षटक प्रगती पथावरती आहे या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायला पाहिजे होत्या रावे टीमनं कारण एवढ्या लांबून ही टीम आले आणि 50,000 रुपयाची इनामे असलेली ही स्पर्धा क्रिकेटमध्ये काही कधी होईल हे सांगणं फार वाकीत कठीण आहे धाव फलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 17 धावा 17 धावा धाव फलकावरती लागल्या तिसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज करण जुनगरे आपण बघतो गोलंदाजी मार्क वरती रामचंद्र जुनगरे यांच्याकडून कसलखंड टीम साठी शुभेच्छा आल्यात त्यांचं मात्र 22 सरपंच चषक 2025 मध्ये आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू करण प्रीट या चेंडूवरती सतरा धाबा धाव फलकावरती लागल्यात गोलंदाजी मार्क वरती करण हा चेंडू प्रियट आहे ना पंच प्रियट आहे हा चेंडू म्हणजे या चेंडूवरती आता आक्रमण करावं लागणार फक्त धावबाद असेल या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झालाय पण प्रियटचा चेंडू मात्र त्यांनी खऱ्या अर्थानं खराब कामगिरी मैदानावरती करतो तो ओमकार पाटील मी जसा तो मैदानाच्या आतमध्ये गेला रावे टीमचा ओमकार तेव्हा मी त्याला सांगितलं की मुरबीच्या ओमकार सारखी तुला फलंदाजी करावी लागणार त्या मैदानावरती जर तू तशी तुल्यमान कामगिरी मैदानावरती केली कौतुकास्पद कमालीची कामगिरी जर तुझी मैदानाच्या आतमध्ये राहिली तर मात्र धाबा होतील या तिसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे करण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय तो फलंदाज ओमकारला नॉन स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय प्रणय ठाकूर आपण बघतोय डाकुऱ्या त्याचा नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज उभा आहे आणि स्ट्रायकर एंडला ओमकार हा चेंडू अगदी मोक्याच्या क्षणी मात्र झेल टिपण्याचं काम त्या ठिकाणी थोडंसं अंगीत आलं एक धाब्या चेंडूवरती मिळतीये एका धाब्याच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या 18 धाबा धावफलकावरती आल्या तिसरं षटक प्रगती पथावरती या षटकामध्ये आता आमचे समीर अडप म्हणत असतील की आता अनामारी करा प्रत्येक चेंडूवरती तुम्ही आता आक्रमण करा हवेशी बातचीत जर केली तर धावा सोप्या होतील पण ते होणं आता फार गरजेचं आहे क्रिकेट मी पहिलेच म्हटलं होतं की क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडी तुल्यमान आहे ती कसलखंड आपण बघतोय बऱ्याचशा मैदानावरती त्यांनी धाबाची छाप सोडली आहे
पण या मैदानावरती आता रावे टीमला काहीतरी करावं लागणार. चेंडू वारंवार निर्धाव जातात. जसं निर्धाव चेंडू जाणार तसं आता दडपण वाढणार. आता जान निर्माण करावी लागणार ती रावे टीमला. धावफलकावरती धावा टोटल लागल्यात त्या 18 धाबा. 18 धाबा धावफलकावरती लागल्यात. आता हल्ला बोल प्रत्येक चेंडूवरती करावं लागणार. असे फटके जर सुरुवातीपासून जर आले असते तर आतापर्यंत 60 ते 65 धावा धावफलकावरती लागल्या असत्या. पण या चेंडूवरती गेला तो षटकार आणि या 6 धाव्याच्या बरोबरीनं धावफलकावरती डायरेक्ट धावा जाऊन पोहोचतील त्या 24 वरती. 24 धाबा धावफलकावरती आल्या. तिसरं षटक आता करणचं थोडंसं मागणं ठरतंय. पुढचा चेंडू आला आणि त्याच्यावरती मात्र हा चेंडू फेकून दिला. तर फलंदाज प्रणयच्या बॅट मधून हा मोठा फटका आला आणि या 6 धाव्याच्या बरोबरीनं 24 धाबा. 24 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिली लढत आपण बघितली शिवशक्ती कडाव टीमनं सामना जिंकला. आबी देवघरेने काय तुल्यमान कामगिरी मैदानावरती केली. काय कमालीची कामगिरी त्यानं केली. 18 चेंडूमध्ये 61 धावा जमवल्या. अतिशय चांगली कमालीची कामगिरी आबी देवघरेने केली. कर्जत टेनिस क्रिकेटच्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आबी देवघरे आणि फार चांगलं व्यक्तिमत्व. या चेंडूवरती बराचसा चेंडू हवे होते. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूची पाहणीशा करतात. शेवटच्या क्षणी चेंडू आदळला जमिनीला. दान झाला आणि या चेंडूवरती प्रयत्न फसला. एकच धाव्या चेंडूवरती मिळतीये. फलंदाज मात्र बाद झालाय तो ओमकार पाटील. 25 धाबा ओमकार पाटील बाद झाला. अगदी जो सलामीला गेलेला फलंदाज त्याच्यावरती फार मी तर म्हणेन खेळाडूंनी विश्वास दाखवला होता. कारण तशी त्याची कामगिरी सुद्धा आहे. पण या मैदानावरती काय झालं काय समजत नाही. ओमकार पाटीलला नजर लागली. मी तर म्हणे मोठ्या पटक्यांपासून त्याला तर वंचित ठेवलं. ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या कसलखान टीमनं अनिल दादा पिंगलेंची ही टीम मात्र संघर्ष करते ती समीर हडप यांच्या विरोधात. म्हणजे धावंडे ग्रामपंचायत विभागातील दोन्ही आपण बघतो व्यक्तिमत्व आणि त्यांच्या टीम मात्र मैदानावरती संघर्ष करतात. ती आपण बघतो श्लोक 11 कसलखंड विपक्ष 40-40 सरकार राबे पेन. धावफलकावरती धाबा लागले तर टोटल 25 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी कोणताही इशारा मात्र पंचांचा येत नाही. या निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती आपण बघतोय सांगता झाली. या 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 25 धाबा. हॅलो 3 षटकांचा खेळ संपला. टीम मीटिंग कसलखंड करू नका जास्त वेल. शेवटचं षटक आता प्रगती पथावरती आहे. आता कोणावरती विश्वास दाखवणार कोणावरती आता गोलंदाजीची धुरा सोपवणार. आमचे सार्थक मात्र कॅमेरामॅन अगदी पूर्णपणे कव्हर करतात स्पर्धा. त्यांच्या माध्यमातून केटीसी लाईव्ह आमचे विजय असतील. त्याच्यानंतर मयूर दलबी असतील. ब्लॉगर आहेत मयूर दलबी युट्यूबच्या माध्यमातून. आणि जर कोणी सबस्क्राईब लाईव्ह शेअर केलं नसेल तर त्यांना करून घ्या. आमचे मयूर दलबी आपण बघतोय ऑपरेटर आहेत केटीसी लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेट. एक चांगलं छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून 195 देशांमध्ये ही स्पर्धा मात्र वाहिनीवरती पाहिली जाते घर बसल्या प्रेक्षकांसाठी. ही फार मोठी मेजबानी आहे. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये आता पाटीराखे म्हणत असते रावे टीमचे की 36 धाबा येणं फार आता गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण 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 आणि आक्रमण हा बचात्मक पर्याय वापरावा लागणार मैदानावरती तो रावे टीमला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 25. विक्रांत आपण बघतोय स्वरा 11 मनू गाठवले यांच्या जीपीएल मध्ये आमच्या टीम मध्ये ते खेळत होते विक्रांत. पण हा चेंडू आता अगदी शेवटच्या क्षणी मात्र चेंडू फेकून दिला. अल्पेशच्या बॅट मधून आलेला हा दणदणी षटकार आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा येतील ते 31 धाबा. मी पहिलेच म्हटलं होतं की आता रावे टीमचे पाठीराखे म्हणत असतील की प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमण होणं फार गरजेचं आहे. 6 चेंडूवरती 36 जरी आल्या तर एक हौसले बुलंद होते रावे टीमचे. पण येणं फार आता गरजेचं आहे. 31 धाबा धावफलकावरती आल्यात.
आणि चौथा गोलंदाज आपण बघतो थोडासा मागडा ठरलाय तो कसलखंड टीमचा पहिल्या चेंडूवरती त्याचे आक्रमण झालं चेंडू फेकून दिला तो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेले या 6 धाबा आणि या 6 धाब्याच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या डायरेक्ट 31 वरती 31 धाबा धावफलकावरती आल्यात अगदी चौथं षटक प्रगती पथावरती या चेंडूवरती जबरदस्त प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षक आपण बघतो चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत गोलीच्या बेगाने चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे बारक्या आमचे नावंडे गावचे चांगले क्रिकेटर्स या ठिकाणी आले त्यांना आपण विनंती करू की या व्यासपीठावरती त्यांची आपण नावंडे प्रीमियर लीग बघितली अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन ज्या ठिकाणी समीर हडप असतात ना त्या ठिकाणी आयोजन ताकदीचं असतं समीर हडप म्हणजे एक आपण बघतो आमर हडप असतील त्याच्यानंतर राजेश आगिवले असतील जगदीश आगिवले असतील म्हणजे त्यांनी दाखवलेला तो विश्वास आणि तो पूर्णपणे सार्थ ठरला ते नाबंडी प्रीमियर लीग मध्ये या चेंडूवरती आले ते 4 धाबा आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं 35 धाबा धावफलकावरती निलेश हडप आमचे बियर शॉपचे मालक आहेत त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात निलेश हडप या मॅचचा आस्वाद घेतात लाईव्ह त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत हा चेंडू डावकुर आताचा पर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय एकच धाब्या चेंडूवरती मिळाला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र सहज सोप्पा झाला आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येतात त्या चौथं षटक प्रगती पथावरती असताना 37 धाबा 37 धावसंख्या धावफलकावरती आली आहे अजून एखादा मोठा फटका एक चांगली रणनीती आखण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये करून देईल ते राबे टीमला 37 धाबा धावफलकावरती या फटक्यामध्ये ताकद होती काय घडतं मैदानाच्या आतमध्ये आमचे पंच त्या ठिकाणी आमचे हॉलंडियर सांगतील काय काय चौकार या चेंडूवरती 41 धाबा धावफलकावरती लागल्यात 41 धाबा धावफलकावरती लागल्यात आपण बघतोय श्लोक 11 कसलखंड विपक्ष 40-40 सरकार आपण बघतोय राबे पेन उद्या खऱ्या अर्थानं आपण बघतोय राकेश गायकर यांची स्पर्धा खरिवलीच्या मैदानावरती गवळी प्रीमियर लीग तिथे मी 2 दिवस जोडलो गेलोय अतिशय चांगलं आयोजन असतं आणि नियोजन सुद्धा असतं चंदू शेट्टे सर त्या ठिकाणी समालोचनासाठी आहेत त्याच्यानंतर जयेशजी भोसले सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरिवलीच्या मैदानावरती या चेंडूवरती बराचसा मोठा फटका चेंडू फेकून दिलाय पण काय केलं खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होतीये चेंडू घेऊन गेला क्षेत्ररक्षक बाहेर आणि या 4 धावा मिळतात त्या रावे टीमच्या धावफलकाला आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं 45 धाबा धावफलकावरती बघा क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाची असते पण या क्षेत्ररक्षकाने मात्र फार मोठी चुकी केली चेंडू अडवला त्यांनी पण मोक्याच्या क्षणी तो शेवटच्या क्षणी चेंडू घेऊन बाहेर गेला आणि त्या 4 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येतात त्या 45 धाबा गुरुनाथ पालांडे सुद्धा खूप हसतात बघा कारण सलग 3 दिवस घरी आहेत उद्या सुद्धा त्यांची सुट्टी आहे म्हणजे 4 दिवस या स्पर्धेसाठी त्यांनी सुट्टी टाकले त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू नसात क्रिकेट आहे हा चेंडू थोडासा बाहेर गेला अवंतर धावेला बढती मिळते उद्या स्टँडअप होईल उद्या त्यांचा स्टँडअप होईल कारण मनोहर काटावले त्यांचे फार जवळचे मित्र आहेत सतीश पवार असतील केतन पवार गणेश पवार गणेश पडोगर त्याच्यानंतर बाबू पारांगे एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून मात्र ही संकल्पना भावी सरपंच चषक शेखरदादा पिंगळे वर्षा शेखर पिंगळे यांच्या माध्यमातून हा चेंडू फेकून दिला अगदी मोक्याच्या क्षणी या डावकुरा हाताचा फलंदाज अल्केशच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकारांनी या 7 धाब्याच्या बरोबरीनं 52 धाबा धावफलकावरती येणार शेवटचे 24 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज ती श्लोक 11 कसलखंड टीमला बावन्न धाबा धावफलकावरती लागल्या 53 धाबांची आता गरज असेल ती श्लोक 11 कसलखंड टीमला श्लोक 11 कसलखंड या टीमला आता 53 धाबा करायचे आहेत शेवटचे 24 चेंडू आणि 53 धाबा करायचे आहेत स्टँडअप होईल उद्या आमचा गुरुअण्णांचा स्टँडअप उद्या होईल
कारण बघा डेची स्पर्धा 4 दिवस सुट्ट्या घेतल्यात तुमच्या नाईटच्या रजनीला सलग 4 दिवस सुट्ट्या असतील त्यांच्या. या लाईनअप मध्ये जायचं रावे टीम. शेवटचे 24 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज आहे. अगदी पेन विभागातील हा संघ तुल्यमान संघ आहे आमचे. आपण बघतोय आई एकविरा चे मुख्य पुजारी आमचे संदीप दादा देशमुख यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. तसेच आमचे ओमकार पिंगले यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं मात्र आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. माझ्या आईची पालखी आपण बघतो एप्रिल महिन्यामध्ये 4 तारखेला मात्र निघणार आहे आणि त्याचा पूर्णपणे आयोजन त्या ठिकाणी आमचे संदीप दादा देशमुख यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं दिलदार व्यक्तिमत्व आणि एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आम्ही नेहमी ज्यांच्याकडे पाहतो ते आमचे संदीप दादा देशमुख यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे ते आमचे संदीप दादा देशमुख यांची मात्र खऱ्या अर्थाने शुभेच्छा असतील त्यांना पुढील वाटचालीसाठी. धाव फलकावरती धाबा लागल्यात. ते येणार शेवटचे 24 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे ती कसलकट टीमला. हॅलो हा चेंडू
पहिल्या चेंडूवरती मात्र इरादे स्पष्ट केलेत आणि चेंडू फेकून दिलाय. तो फलंदाजाच्या बॅट मधून आलेला हा चौकार. कुणाल नाईक आणि अनिकेत ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ओमकार पाटील मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. पुलटा चेंडू जबरदस्त प्रहार दुसऱ्या चेंडूवरती हा दुसरा चौकार येतोय. 53 धाबांचा पाठलाग करताना धावफलकावरती धाबा आल्या त्या 8 धाबा. हॅलो कुणाल अतिशय चांगला खेळ मैदानावरती कुणालच्या माध्यमातून सलग 2 चौकार त्याच्या पॅड मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धाबा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू जबरदस्त करून काढलाय. काय मैदानाच्या आतमध्ये कमालीची क्षेत्ररक्षण मात्र राबे टीमची आपल्याला पाहायला मिळती. हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती गेला निर्धाव. ओमकार पाटील आपण बघतोय मी तर म्हणेन एक चांगला खेळाडू अव्वल दर्जाचा खेळाडू आहे रावे टीमचा. कारण त्यानं पूर्णपणे मी तर म्हणेन असं वाटलं होतं की काहीतरी करेल संघासाठी पण त्यानं मात्र थोडस नाराज केलं पाठीराख्यांना. हा चेंडूनं उचली घेतली झपकन आतमध्ये चेंडू आला बिसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या षटक प्रगती पथावरती धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 8 धाबा. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. समीर आडप पॅकर आहेत 40-40 सरकार टीमचे त्यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. उलटा चेंडू बघा काय जागा बनवली आणि या चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि या धावफलकावरती धाबा टोटल लागतात त्या 12 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 12 धाबा. एक षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 12 धाबा. अगदी चांगली कमालीची कामगिरी आता मैदानावरती धाबा रोखण्याचं काम त्या ठिकाणी आता राबे टीमला करायला लागेल. दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज हर्षद. गोलंदाजी मार्क वरती आपण बघतो हर्षद आलाय. काल आपण हर्षद पालांडेचा खेळ बघितलाय मैदानावरती पण हा हर्षद आता कशा प्रकारे कामगिरी करणार हे पानापर आता उत्सुकतेचं ठरणार आहे. श्लोक सुद्धा मॅचचा आस्वाद घेतोय ज्याच्या नावाने टीम मैदानावरती आहे आपल्या मागे बसलाय. श्लोक बघा
श्लोकच्या नावाने मात्र ही स्पर्धा ही टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण फक्त 22 सरपंच चषक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अनिल दादा पिंगले हे पॅकर या टीमचे, पण हा चेंडू फेकून दिलाय. तो क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला, सरळ हाताने या चेंडूला दिशा दिली होती. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येतात. त्या 53 धाबांचा पाठलाग करताना 13 धाबा. त्रेपन्न धाबांचा पाठलाग करताना अजूनही जर विचार करायला गेला तर 40 धाबांची गरज. हा चेंडू वाईट चेंडूचा इशारा मैदानातून आला. पंच आमच्या अविनाश पालांडेने आम्हाला सांगितला चेंडू स्वेअर, आणि या स्वेअरच्या मदतीने मात्र एकदा जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीने धावफलकावरती धाबा येतात त्या 14 धाबा. अगदी चांगली कमालीची कामगिरी तर मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार. ते फलंदाज मात्र प्रत्येक चेंडूवरती इरादे स्पष्ट करतोय, जागा बनवली आणि चेंडू फेकून दिला. तो स्क्वेअरला क्षेत्रामध्ये आलेला हा दणदणी षटकार, आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती डायरेक्ट धाबा जाऊन पोहोचतील त्या 20 वरती. 20 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. अनिकेत पाटील आणि कुणाल नाईक आपण बघतोय. फुलटॉस चेंडू, या चेंडूवरती मात्र प्रयत्न थोडासा फसला. चेंडू खेळपट्टीवरतीच घरांगत राहिला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्याने मात्र धावफलकावरती धाबा येतात. त्या 53 धाबांचा पाठलाग करताना 21 धाबा. अमर पवार युवा उद्योजक आपण बघतोय. अगदी सागर पिंगले आणि अभय पिंगले काहीतरी आज विषय असेल तिघांचा, कारण स्पर्धा फार मोठी. आपण बघतो 22 सरपंच चषक 2025. मनोहर काटवले आज सुद्धा लवकर येतील. मनोहर काटवले आज सुद्धा लवकर येतील, कारण काल ते 4 वाजता या मैदानावरती आले, पण आज सुद्धा लवकर येतील. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका, चेंडू फेकून दिलाय आणि त्या ठिकाणी सुंदर झेल टिपली जाते मोक्याच्या क्षणी, आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येईल तो अनिकेत पाटील. एकवीस धाबा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच सागर भाई पिंगले यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. मनोहर काटोलेंचे फार जवळचे मित्र, त्यांनी आम्हाला सांगितलं आता फोन करून की या स्पर्धेसाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील, कारण स्पर्धा तेवढं ताकदीची आहे. 22 सरपंच चषक वर्षा शेखर पिंगले, 22 सरपंच ग्रुपराव पंचायत नावंडे, तसेच शेखर दादा पिंगले रायगड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून मात्र ही संकल्पना मनोहर काटवलेने आखली. बाबू पारांगे आणि मनोहर काटवले, गणेश पडोकर असतील, केतन पवार असेल, सतीश पवार यांच्या माध्यमातून मात्र ही संकल्पना आपण बघतोय. हा चेंडू गेला खेळपट्टीवरती, कार्पेट बद्दलचा फटका एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या 22 धाबा. 22 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी दुसरं षटक प्रगती पथावरती आपण बघतोय. हर्षद गोलंदाजी मार्क वरती आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती. भावेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला उभा आहे. कुणाल नाईक आहे स्ट्रायकर एंडला. कुणाल नाईक वरती आता पूर्णपणे जबाबदारी असेल कसर कंटमची, कारण आपण बघतोय एक चांगला खेळाडू आहे कुणाल नाईक, ज्याच्या बॅट मधून बरेचसे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक मैदानावरती. षटक संपल्याचा निर्माला मात्र पंचांचा आला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 23 धाबा. अजूनही जर पाहायला गेला तर 12 चेंडू 23 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 30 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 30 धाबा. आमचे मयूर दलवी आपण फक्त ऑपरेटर आहेत केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. आमचे कॅमेरामॅन सार्थक आणि विजय, तेवढी साथ त्यांची मात्र मयूर दलवीला मिळती आहे. तशी साथ मी तर म्हणेन आता पाठीराखांची मिळणं फार गरजेचं आहे, कारण एक चांगले ब्लॉगर आहेत आमचे मयूर दलवी. त्यांना मात्र
सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण एक चांगलं चॅनल आहे त्यांच्या माध्यमातून युट्यूबच्या वाहिनीवर आपण बघतो 195 देशांमध्ये ही स्पर्धा मात्र पाहिली जातीय. 22 सरपंच चषक 2025 हे देखणं पर्व. किती आला 23 जाबा. 23 जाबा मनोहर काटोले बघा, जरी कामावर गेले असले तरी त्यांचं लक्ष आहे, कारण ते ऍडमिन मध्ये असतात, त्यांना कामच नसतो काय, ते फक्त मॅचचा आस्वाद घेतात ऍडमिन मधून. आणि मनोहर काटोले जर बघायला गेलं तर एक चांगली व्यक्ती आहे, एक दिलदार व्यक्ती आहे, आणि त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं आयोजन झालंय. ते लवकर येतील, थोडेसे लवकर येतील आज, कारण त्यांची स्पर्धा आहे. काल सुद्धा ते 4 वाजता आलो. जयवंत मिसाल यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 22 साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 22 या फलंदाजासाठी मात्र बक्षीस आहे, पण ते अजूनही नॉन स्ट्रायकर आपण बघतोय. कुणाल नाईक वरती बक्षीस लाभा, कारण कुणाल नाईक सुद्धा तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. त्यानं प्रत्येक चेंडूवरती कामगिरी त्यानं पत्ते केली आहे. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 24 धाबा, अजून 29 धाबांची गरज आहे. विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. समीर अडप 40 सरकार यांच्या माध्यमातून. बक्षिसांची खैरात झाली होती. मी म्हटलं होतं की कुणाल नाईक न मात्र चेंडू फेकून दिला, तो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आलेला हा दणदणीत षटकार, आणि या 7 धावेच्या बरोबरीला धाव फलकावरती धाबा डायरेक्ट जाऊन पोहोचतील. त्या 53 धाबांचा पाठलाग करताना 30 धाबा धाव फलकावरती आल्यात. आमचे अक्षय पिंगले आणि मॅचचा आस्वाद घेतात. अगदी रावण बैलाचे मालक मॅचचा आस्वाद घेतात, त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. काल प्रमोद होते, प्रमोद आपण बघतोय सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, पण आज प्रमोदला आम्ही कॉल केला. प्रमोद म्हणले की थोडंसं आम्ही लेट होऊ आज, कारण आपण बघतोय प्रमोदचा काल संघ मैदानावरती अवधूत इले पण घोडवलीचा संघर्ष आपण मैदानावरती बघितला, पण त्यांना पराक्रस्त केला जामरुक टीमने या मैदानावरती, आणि टॉप 4 मध्ये मात्र जाहीर प्रवेश केला तो जामरुक टीमनं. धाव फलकावरती धाबा लागल्या, तर टोटल 30 धाबा धाव फलकावरती आल्या. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. या षटकामध्ये जर धावा रोखण्याचं काम झालं राबे टीमचं, तर मात्र धावा सोप्या करण्याचं काम कठीण होऊन बसेल ते फलंदाजी करणाऱ्या कसलकन टीम साठी. पण एखादा मोठा फटका विजयाच्या समीप आणेल तो श्लोक 11 कसलकन टीमला, पण एखादी विकेट मात्र विजयाच्या जवळ आणेल ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या राबे टीमला. काय घडतंय आणि काय बिघडतंय हे पाहण्यापर असून तिथं ठरणार. या चेंडूवरती मोठा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक झाला, चेंडू फेकून दिलाय. सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार, आणि कुणाल नाईकने मात्र आपल्या मनगडामध्ये ताकद या मैदानावरती सिद्ध केली. या 7 धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती धाबा येतात त्या डायरेक्ट 36 धाबा धाव फलकावरती आल्यात. आमचे कसलकड गावचे प्रसाद पाटील यांच्याकडून सुद्धा टीम साठी शुभेच्छा आल्यात. प्रसाद पाटील आपण बघतो यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 36 धाबा. 17 धाबांची गरज आहे. 17 धाबांची गरज आहे अजूनही. आपण बघतोय अगदी तिसरं षटक आहे. मी पहिलेच म्हटलं होतं बारक्या, तिसऱ्या षटकामध्ये जर हाणामारी झाली तर मात्र धाबा सोप्या होतील त्या कसलकन टीम साठी, पण एखादी गोल्डन विकेट विजयाच्या जवळ आणेल ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. पण काय घडतंय आणि काय बिघडतंय हे औषधीचं ठरणार आहे. फुलटा चेंडू, या चेंडूवरती प्रयत्न फसला, प्रयत्न थोडासा अंगीट आला. कुणाल नाईक म्हणत असेल आता मी काय केलं या चेंडूवरती. फुलटॉस लॉलीपॉप चेंडू होता, त्या चेंडूवरती मात्र त्याला बीट केलं. गोलंदाज प्रणयनं मात्र या चेंडूवरती त्याला निर्धाव चेंडूची खेळपट्टीवरती सांगता केली. शरद पिंगले आणि नितीन पवार मॅचचा आस्वाद घेतात. नितीन पवार सुद्धा घरी आहेत, म्हणजे कामानीचे किती जण घरी आहेत बघा. आज अभय पिंगले सुद्धा आपल्याला सलग 3 दिवस ग्राउंड वरती पाहायला मिळतात. फक्त मनोहर काटोले वाटतं ड्युटीवर जातात. सतीश पिंगले सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 36 धावा. अनिल दादा पिंगले सुद्धा आपला जॉब साईडला ठेवून
आपल्या गाड्या साईडला ठेवून मात्र ते मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. या चेंडूवरती बराचसा मोठा मोक्याच्या क्षणी हा चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती आता धाबा येतात त्या 40 धाबा. पूर्णपणे आता हवा घालवली ती टीम रावे टीमची. या फलंदाज आपण बघतोय कुणाल नाईकनं. गणेश पडोकर फार देखरेख केली जाते गणेश पडोकर यांच्या माध्यमातून. केतन पवार असतील, गणेश पडोकर असू द्या, त्याच्यानंतर बाबू पारांगे असू द्या, त्याच्यानंतर मनोहर काटवले, सतीश पवार यांच्या माध्यमातून पूर्णपणे खबरदारी घेतली जाते. प्रत्येक मान्यवराचे हेतूचे स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये केला जातोय. धाव फलकावरती धावा लागल्यात तर टोटल 40 धाबा. 40 धाबा धाव फलकावरती लागल्या. श्रीदत्त क्रिकेट संघ घोडिवली आपण बघतोय ही स्पर्धा खऱ्या अर्थानं राबवण्यासाठी मोलाचं सहकार्य आपल्याला रोहनचे पालांडेने मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये टीम मात्र आम्हाला उपलब्ध करून दिल्या. रोहन पालांडे आपण बघतोय आयोजनाच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर गणेश पडोकर असतील, केतन पवार, बाबू पारंगे, मनोहर काटावले आणि सतीश पवार यांची संकल्पना. भावी सरपंच चषक 2025 पर्व पण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कुणाल नाईकला मात्र बांधून ठेवलं. या चेंडूवरती 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 40 धाबा. शेवटचे 6 चेंडू आणि गरज त्या अजूनही 13 धाबांची. शेवटचे 6 चेंडू 13 धाबा म्हणजे एखादा मोठा फटका विजयाच्या जवळ आणेल बॅटिंग करणाऱ्या कसलगण टीमला. पण एखादी गोल्डन विकेट विजयाच्या जवळ आणेल ती पेन रावे टीमला. 40-40 सरकार विपक्ष आपण बघतोय. 40-40 सरकार विपक्ष आपण. श्लोक 11 श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक आमचे अनिल दादा पिंगले आता मॅचचा आस्वाद घेतात. काल त्यांचं समालोचन ऐकलं, परवा दिवशी सुद्धा अतिशय चांगली त्यांचं समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं. अनिल दादा पिंगले यांनी केलेली पॅक ही टीम आहे कसलगण आपण बघतोय. शेवटचे 6 चेंडू आणि गरज 13 धाबांची. शेवटचे 6 चेंडू 13 धाबांची गरज. गोलंदाजी मार्क वरती कुणाल. गोलंदाजी मार्क वरती आता कुणाल वरती विश्वास दाखवलाय तो राबे टीमनं. आता जर पाहायला गेला तर राबे टीम बघितलं तर खूप 16 वर्षाचा खेळाडू आहे. म्हणजे बघा क्रिकेटचा नसा नसामध्ये त्याच्या क्रिकेट भरलाय. जसं आपल्या गुरु अण्णाचे भरलाय तसा नसा नसामध्ये क्रिकेट आहे. कारण बैलगाडा शर्यत सुद्धा क्रिकेटची जागा आता घेण्याचं काम करते. पण ती जागा बैलगाडा शर्यतीला मिळणार नाही. कारण क्रिकेटमध्ये जर पाहायला गेला तर जे गरीब खेळाडू आहेत ना ते सुद्धा आमिर झाले त्या क्रिकेटवरती. म्हणजे क्रिकेटनं फार दिलंय. क्रिकेटनं प्रत्येक खेळाडूला फार देण्याचं काम केलंय. पण तुमच्याकडे जर प्रामाणिक प्रयत्न असतील ना तर शेवटपर्यंत तुम्हाला फल मिळेल. शेवटचे 6 चेंडू 13 धाबांची गरज. 6 चेंडू 13 धावा. गोलंदाजी मार्क वरती कुणाल. काय चेंडू टाकला कुणाल झपका आतमध्ये आला. आपण चेंडू फेकून दिला भावेशना. भावेशला मात्र प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येते. जयवंत रसाल साहेबांकडून मिसाल जयवंत मिसाल साहेबांकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे भावेशसाठी. त्यांना पण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. जयवंतजी मिसाल या ठिकाणी आले असतील तर त्यांना पण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. शेवटचे 5 चेंडू आणि आता गरज असेल ती जिंकण्यासाठी 7 धाबांची. चेंडू द्या मैदानामध्ये. चेंडू द्या मैदानामध्ये. गणेश पडोकर हॅलो.
शेवटचे 5 चेंडू आणि आता 7 धाबांची गरज. अनिल दादा पिंगले चा हा संघ मात्र मैदानावरती जसा षटकार जातोय तसे हसू येतोय अनिल दादा पिंगलेंच्या चेहऱ्यावरती. पण क्रिकेट मध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एका चेंडू मध्ये 6 धाबा होतात पण 6 चेंडू मध्ये एक धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मात्र क्रिकेट. आणि ते क्रिकेट अक्षय पिंगलेला चांगलं माहिती आहे. अक्षय पिंगले बघा स्कूटीवर बसून मॅचचा आस्वाद घेतात. आज सुट्टी आहे खऱ्या अर्थ शुक्रवार आहे. गॅरेज बंद असेल अक्षय पिंगलेंचा आज. शेवटचे 5 चेंडू आणि 7 धाबांची गरज आहे. रावण बैलाचे मालक ओमकार ओबामा ना ओबामा आमचे ओबामा या ठिकाणी आलेत. ओमकार पिंगले. शेवटचे 5 चेंडू 7 धाबांची गरज आहे. 5 चेंडू 7 धाबा. आता खऱ्या अर्थानं चांगला खेळ भावेशला करायला लागेल. तर भावेशने षटकार मारलाय आणि हौसले बुलंद केले ते कसलकन टीमचे. पुढचा चेंडू जबरदस्त प्रहार. चेंडू खेळपट्टीवरती करंग राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडूवरती एकच धाव मिळतीये. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र दुसरी धाव पूर्ण होणार का. 2 धाबा पूर्ण झाल्याने 2 धाब्याच्या बरोबरीनं 48 धाबा धाव फलकावरती. हॅलो